आज आपणास मोमोज रेसिपी शिकायची आहे। त्यासाठी आपल्याला अर्धा घंटा मैद्याचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप गरम करून टाकायचं आहे आणि ते पिठाचा उंडा वगैरे तिंबून ठेवायचा आहे। त्याच्यासाठी लागणारी सामग्री: छोटासा पत्तागोबी, अर्धा टमाटर, शिमला मिरची, बीटचे थोडे छोटे तुकडे आणि अंबारीचे मसाला, अंबारीचा मसाला आणि थोडीशी 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या कांड्या आणि कोथिंबीर। हे आपण छोट्या कुकरच्या याच्यामधून सामग्री काढायची आणि आपण जे पीठ तिंबलेलं होतं त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या। पुऱ्या करून असे मोमोज करायचे आणि कुकरचं जे आपलं इडलीचं पात्र असते त्याला असं तेल लावायचं। तेल लावून हे मोमोज असे ठेवायचे आणि ठेवल्याच्या नंतर आपण गॅस पेटवायचा। गॅस पेटवून कुकरचं पात्र ठेवायचं, आपलं इडलीचं पात्र ठेवायचं, त्याच्यामध्ये मोमोज वगैरे टाकायचे। 15 मिनिट झाकण वगैरे लावून ठेवायचं। गॅसची फ्लेम अशी मोठी करायची। थोड्या वेळाच्या नंतर आपण आपले मोमोज झाले की नाही चेक करायचे आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची। आपले मोमोज 15 मिनिटाच्या नंतर झाले की नाही पाहायचे। हे आपले मोमोज झालेले आहेत। हे आपण अंबारीच्या ठेस्यासोबत आणि टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता।